शेतकरी, कष्टकरी, कामगार, व्यापारी, जनता तसेच सुशिक्षित बेरोजगारांचे मरण हेच सरकारचे धोरण या तत्वाने देशभराचा कारभार चालविणाऱ्या मोदी प्रणित भाजपा सरकारच्या विरोधात 16 फेब्रुवारीला देशव्यापी भारत बंदचे आवाहन करण्यात आले होते। त्या अनुषंगाने धामणगाव रेल्वे तालुक्यातील शेतकरी, शेतमजूर, सुशिक्षित बेरोजगार, युवा वर्ग मोठ्या संख्येने मोर्चात सहभागी झाले होते। छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन व माल्यार्पण करून मोर्चाला सुरुवात करण्यात आली। मोर्चामध्ये अनेक शेतकरी स्वतःचे ट्रॅक्टर घेऊन सहभागी झाले होते। मोर्चा मार्गक्रमण करीत असताना शहरातील प्रमुख चौकांमध्ये भारतरत्न लालबहादूर शास्त्री, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा गांधी व अमर शहीद भगतसिंग या महापुरुषांच्या पुतळ्यांना हारार्पण करण्यात आले। केंद्र व राज्य सरकारच्या जनताविरोधी धोरणाच्या विरोधात घोषणा देत तसेच स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशी लागू करणे, शेतमालाला उत्पादन खर्चाच्या 1.5 पट आधारभाव देणे, शेतकऱ्यांवर विविध मार्गाने लागलेल्या जीएसटी रद्द करणे, पीक विमा संबंधित जाचक रद्द करणे, ग्रामीण भागातील घरकुल धारकांच्या अनुदानात वाढ करून सामान्य जनांना घरकुलाच्या तातडीने लाभ देणे, शेतकऱ्यांचे बंद केलेले राशन तात्काळ सुरू करणे तसेच सार्वजनिक संस्थांचे खासगीकरण तात्काळ थांबविणे अशा विविध लोकोपयोगी मागण्यांचे निवेदन तहसीलदार यांच्या मार्फत माननीय प्रधानमंत्री व माननीय मुख्यमंत्री यांना सादर करण्यात आले। या प्रसंगी तहसील कार्यालयासमोर भाकपचे समन्वयक कॉम्रेड सुनील घटाडे, काँग्रेसचे तालुका अध्यक्ष पंकज वानखळे, कृषीरत्न सच्चिदानंद काळे, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे ॲडव्होकेट चेतन परडखे, उबाटा शिवसेना तालुका प्रमुख निलेश मुंदावणे, माजी तालुका प्रमुख निलेश तिवारी, काँग्रेसचे शहीर धम्मा खडसे, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कपिल पडघान यांनी मोर्चाला उद्देशून समायोजित भाषणे दिली। यावेळी राष्ट्रवादी ग्रामीणचे अध्यक्ष विनायकराव होनाडे, शहर काँग्रेस कमिटी अध्यक्ष प्रदीप मोंदडा, शहराध्यक्ष राष्ट्रवादी मंगेश ठाकरे, शहर काँग्रेस कार्याध्यक्ष चंदू डहाणे, युवक काँग्रेस शहराध्यक्ष, ग्रामीण भागातील असंख्य शेतकरी बांधव आयोजित संयुक्त किसान मोर्चामध्ये सहभागी झाले होते। शैक्षणिक संस्था व व्यापारी संघटनेने आपापली दुकाने बंद ठेवून मोर्चाला समर्थन देऊन सहकार्य केले। भारत बंदच्या आयोजनाला सहकार्य करणाऱ्या सर्वांच्या संयुक्त किसान मोर्चाच्या वतीने आभार मानून कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला। AS न्यूज महाराष्ट्रासाठी धामणगाव रेल्वे येथून प्रतिनिधी संतोष वाघमारे।